एका लग्नाची दुसरी गोष्ट। तू लहानपणी खरंच डोक्यावर पडला होतास का रे? हा, मी घोरते हे सगळ्यांना कळेल, ते सगळे बघतील, मग मला चिडवतील म्हणून मी चिडलेली नाहीये। मग अरे मी आपल्या बेडरूम मध्ये बेडवर झोपण्याच्या ऐवजी वळकटीवर झोपले होते असं शूट केलंयस तू, आणि ते बघितलंय आता सगळ्यांनी। आता आईची शपथ। आता तेच, आता काय करणार आहोत आपण? काय सांगणार आहोत सगळ्यांना? हा, तुझ्या सुपीक डोक्यात काही येतंय का? तुझ्या लक्षात येतंय का तू किती मोठी चूक करून बसलायस घनश्याम? माझ्या लक्षात आलंय। काय? हेच की तू माझ्यावर चिडलीस ना की माझ्या नावातला विसर्ग प्रामुख्याने उच्चारतेस। म्हणजे घनश्याम असं म्हणतेस। आता या मुद्द्यावर ना भांडणार आहोत का आपण घनश्याम? बघ बघ बघितलंस तू असं म्हणतेस, घनश्याम असं म्हणतेस बघ। म्हणजे अजूनही तुझा राग गेलेला नाहीये असं मला म्हणायचंय। आता आता जाऊ दे ना। आणि मी डिलीट केलंय ना। आणि गंगा यमुना लहान आहेत अगं, त्यांना नसेल अगं कळलं काही। कुहू कुहू पण लहान आहे, पण तिला असंही काही कळत नाही ना। दिस इज हायली इररिस्पॉन्सिबल। घनश्याम, मला खूप राग येतोय, मी खूप चिडलीये, मला खरंच खूप संताप येतोय। तू माझं रौद्र रूप अजून बघितलेलं नाहीयेस म्हणून मला खूप खूप राग येतोय। दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। काय करतोयस तू घनश्याम? मुझसे बहुत बड़ी गलती हो गई, मुझे माफ कर दो। हाँ? मारी भूल थई गई, मने माफी आपी दो। लिसन, आई एम रियली वेरी सॉरी, प्लीज फॉरगिव मी। रुम्बा सॉरी मैम, रुम्बा सॉरी। अमर भूल हो गए, क्षमा करो। और मैं क्या सुनियो, साडी गलती हो गई, माफी दे दो यार। एक मिनिट, या सगळ्याचा काय अर्थ आहे? म्हणजे माझं चुकलं, मला माफ कर। काय मी लहान होतो ना तेव्हा मी चुकलो की आई असं मला देवासमोर उभं करायची आणि माफी मागायला लावायची। म्हणून मी तुला म्हणतोय की आई, माझे सगळे अपराध पोटात घे, मला माफ कर, माझं चुकलं। मी काय करू म्हणजे तुला पटेल की माझी चूक झाली आणि आय एम रिअली सॉरी। मी तुझे पाय धरू का? मी तुझे राधा, मला माफ कर, माझी चूक झाली। तू खरंच माझे माझी चूक झाली राधा, मला माफ कर। पाय नको धरू, एक माझी चूक झाली, मला पाय धरले पाहिजेत ना राधा। अरे ऐक, एवढं नाही चुकलेलं तुझं घनश्याम। नाही मी माझं खूप चुकलंय। नाही, तू असं एकदम शस्त्र टाकू नकोस, तू बोल काहीतरी। काय बोलणार? माझ्याकडे मी का बोलू? तू बोल, चुकीचं बोल, म्हणजे मी तुला बोलेन, म्हणजे मी भांडू शकेन तुझ्याशी। नाही, मला नाही भांडायचं, माझं चुकलं, माझं शरण नको येऊस। नाही, मी शरण आलोय। मला मी आता काही बोलणार नाही। माझं ऐक। नाही, मी ऐक बरं, मी ऐक, बोल। हे बघ घनश्याम, चुका काय फक्त तुझ्याच हातनं होतात का घनश्याम? अरे मी पण चुकले होते। कधी? मी नाही का लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी उठून तरा जॉगिंग सूट घालून जॉगिंगला गेले होते। मूर्खपणा होता माझा तो। हा, नाही पण हे जास्त भीषण आहे। नाही, हे फारच वाईट आहे। काय ते निस्तरलं होतं आपण, हे कसं निस्तरणार? आपण बाहेर पडू शकतो। कसे बाहेर पडू राधा? आपण नाही, आता ती क्लिप सगळे बघणार नाही। आता काय होणार? काहीतरी विचार करू, काहीतरी चर्चा करू। मला कळतच नाही मी काय करणार आता। हे सगळं संपलेलं आहे राधा। मला खूप मोठी माती खाल्ली। नाही, एवढी काही तू माती खाल्लेली नाहीस। तू माझं ऐकणार आहेस का प्लीज घनश्याम? काय आहे? प्लीज बोल। हे बघ, आपण एक करू शकतो, आपण ना आपल्या घरच्यांच्या समोर जास्त प्रेमाने वागू शकतो एकमेकांची। त्याने काय होणार?
म्हणजे त्यांना असं वाटेल की आपण खूप प्रेमात आहोत आणि त्यांनी जे क्लिप वगैरे बघितले ना ते विसरून जातील. हा असं होईल? हो, का नाही होणार घनश्याम? हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. होईल घनश्याम, तू धीर नको सोडूस प्लीज. आता तुला गिल्ट नाही ना रे कसला? आता ओकेस ना तू? नाही म्हणजे मी आत गेलेच नाहीये. मला बाई धीरच होत नाहीये आत जायचा. अगं पण ना सुप्रिया, आतून तसा काही आवाज बिवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये म्हणजे भयंकर काहीतरी असणार. अगं असं येते राधा. राधा काय निघालीस ऑफिसला? हो. आज पहिलाच दिवस ना तुझा? पहिलाच दिवस म्हणजे म्हणजे लग्नानंतरचा ग पहिला दिवस ना. हो हो हो. मग वाटतंय वाटतंय वेगळं वाटतंय? वाटतंय वेगळं काही. हो, काय काय वाटतंय? म्हणजे असं आधीचं घर ऑफिस पासून थोडं जास्त लांब होतं ना, त्यामुळे लवकर निघायला लागायचं. आता कसं उशिरा निघालं तरी चालेल. आणि झालाच थोडासा उशीर तरी सोडून यायला आता हक्काचा माणूस आहे ना. कोण? हा हो 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 आहे की हो. अगं मग सांग ना, सांग घनाला मला सोडून ये म्हणावं. तू आता अशा हक्काने त्याला ऑर्डर्स द्यायला पाहिजे. घना हे कर आणि हे करू नको. हा. नाही पण आई कशाला जाईन की माझी मीच. घनश्यामला पण काम आहेत ना. कन्फर्म भांडण आहे बहिणी, भांडण झालं. हा काय ग राधा, अगं काय असतं ना, हे बघ संसार म्हटला ना की हे असं होतच ग. हा पण हे सगळं असं असतं ना, हे वेगळंच असतं. वेगळं असतं म्हणजे कसं, ही भांडणं बर्फासारखी असतात. म्हणजे कसं आहे, थोडीशी ऊब लागली ना की लगेच वितळतात. किंवा मग अशी टम्म फुगलेल्या फुलक्यासारखी असतात. हा म्हणजे वाफ गेली की फुस. नको ग राधा, असं हसून सगळं मनात नको ठेवूस तू. हे बघ, तू वाटल्यास चीड म्हणजे भांड तू घनश्याम बरोबर, पण तू अशी रागावून घरातून बाहेर पडू नकोस. तुमची ही जी काही भांडण आहेत ना, ती तुम्ही बेडरूम मध्ये सोडून बाहेर या. म्हणजे मला मान्य आहे, तो चुकलाच आहे. म्हणजे घनाची चूक आहेच. तू अगदी त्याला बोललीस ना तरी मला काही वाटणार नाही. पण काय आहे की रागव, पण खूप रागवू नकोस. आणि हे नव्या नवरीने ना असं रुसून घरातून बाहेर पडायचं नसतं ग. हो बरोबर आहे तुमचं, पण नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? राधा, माहितीये ग, आम्हाला घनाने खोडी काढली ना तुझी. म्हणजे असं कोणी करतं का कधी? पण सोडून दे ग, अजून प्राप्य आहे तो. हा नाही आई, म्हणजे
थोडी काढली आहे ना घनानी, पण त्याच्यावर मी का चिडेन? मी काय अशी एकदम चिडून नाही जाणार काही. मला कळू शकतं त्यांनी गंमत केली, मी काही चिडले वगैरे नाहीये काही. नाही ना. मग तू अशी एकटीच हा अहो मी एकटी निघाली आहे ऑफिसला, कारण घनश्यामचं अजून आवरून व्हायचंय ना म्हणून. मी त्याला म्हंटल की तू हवं तर संध्याकाळी ये मला घ्यायला. हो ना. येऊ मी आता? हो ये ये ये. आरामात या संध्याकाळी, काही घाई नाहीये. हो. बघ किती गुणाची आहे माझी सून ते. ना वहिनी, ती भांडलीच नाही. एवढा पॉवरफुल कारण असून राधा भांडली नाही. मी असते ना तर छे, मी नाही बाई. हो. या घनाचे चांगले कान उपटायला पाहिजेत. घना घना ए घना, अरे उठ. लोळतोस काय? उठ आधी, उठून बस आधी, उठ. असा कसा रे तू मुलगा? अरे काय झालंय काय तुला? असं कसं वागतोस तू राधाशी? अरे ए काय म्हणते मी, लग्न झालं ना तुझं, मग लोळत काय बसलायस तू? ती राधा बिचारी सकाळी घाईघाईने तयार होऊन ऑफिसला गेली सुद्धा एकटीच. राधा ऑफिसला गेली? तेच तर सांगते ना मी तुला. हा, एकटी निघाली ती. तू तिला सोडायला जायला नकोस का? हा, ती नसेल काही म्हणाली, पण तू समजून घ्यायला पाहिजेस. अशा छोट्या छोट्या गोष्टी नवरा बायकोनी एकमेकांच्या समजून घ्यायच्या असतात. कसं कळत नाही रे तुला? ती बिचारी गुणी मुलगी आहे हो, म्हणून काही बोलली नाही. दुसरी असती ना ताकान तांडव केला असता. आयडी, अगं एवढं काही होत नाही. हे बघ, राधा अशी टिपिकल मुलगी नाहीये. आमचं सगळं वेगळं आहे. काही वेगळं बिगळं नसतं. तुझ्या ह्या असल्या वागण्याने उद्या जर ती रागावली ना तर काही चूक नाहीये तिचं, आणि मी तिचीच बाजू घेऊन सांगून ठेवते. बर, नुसतं बर म्हणू नकोस. पुन्हा मला अशा गोष्टी सांगायला लावू नकोस, कळलं? हो. आता बहुतेक हीच वळकटी घेऊन मला घर सोडावं लागणार. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. ही वळकटी कसली रे घना? कुठली? अरे ही काय, ही वळकटी? अच्छा, ही कुठे आहे? कुठे म्हणजे ही वळकटी कुठे आहे? अगं ही चटई, सतरंजी आणि एक अशी उशी अशी अशी गुंडाळून एक ठेवली इकडे. हो, पण तेच हे चटई, उशी, सतरंजी हे इथे असं हे कशाला? हा? कशाला? हे अरे अरे तुला विचारते मी. तेच हे राधा आहे ना, हा, तिचं पोट, पाठ पाठ पा- पाठ राधाची, अगं राधाची पाठ धरते कधी कधी रात्री. आणि तर काय होतं बघ, हे या स्पंजच्या बेडवर हे बघ असं स्पंजच्या बेडवर झोपून ना कधीतरी तिची पाठ धरते. तर डॉक्टरने तिला काय सांगितलं की खूप त्रास झाला कधी तर असं स्पंज वगैरेची गादी न करता असं डायरेक्ट जमिनीवर झोपा असं म्हणून एक हे तुझं जोकिंग नाहीये ना? हा? अरे पण मग राधाला एवढ्या लहान वयात असा पाठदुखीचा त्रास, मला काही
बोलली नाही रे, नाहीतर मग मला बोलली ना, मला 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 पहिल्या वेळेत बोलली राधा अगं की हे आणि आयडी आयडी असं अगं तो तिला आता होत नाही गे त्रास, आता आता फर्स्ट क्लास आहे. पण काय सपोज जर कधी त्रास झाला हा तर काय तर हा तर हे त्रास झाला तर असं 24 तास तत्काल मेडिकल इमर्जन्सी सेवा चालू पाहिजे ना. Emergency? लागली तर म्हणून एक असं तयार करून ठेवून दिले. ते काय राधा ह्याच्यावर झोपत नाही काय राधा हे बघ मी या साईडला झोपतो, राधा या साईडला झोपतो, आम्ही एकत्र मी इकडे. विचारते राधाला. आयडी आयडी अगं मी सांगतो ना तुला आयडी. आता वेगळं काय विचारायचं राधाला? तुला कळत नाही अरे, पाठदुखीचा त्रास म्हणजे फार भयंकर असतो, त्याला वेळीच इलाज करायला हवा. मला विचारलं पाहिजे राधाला. आयडी आय आता बहुतेक हीच वळकटी घेऊन मला घर सोडावं लागणार. मी कुठे हरवले? मी इकडेच आहे कायम तुमच्या बरोबर. तू आता राधा घनश्याम काळे झालेली आहेस. फार दिवस नाही राहणार हो. काय एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. बेबी चहा करून ठेवलाय, आता किमान गाळण्याचे कष्ट घे ग. रे तू कधी आली आणि कशी आली? बेल पण नाही वाजली. आणि पप्पा मी सासरी गेले तरी किल्ली आहे या घराची अजून माझ्याकडे. हवी आहे का तुम्हाला परत? अगं नको ग, पण सांग ना अशी कशी आली अचानक? काही नाही, आठवण आली तुमची. आले पळून. सासरून? हो. ऑफिस मधून. कमाल आहे, ऑफिस चुकवून ऑफिस मधून पळून आलीस तू, म्हणजे बापाची फारच आठवण आली असणार तुला. का येऊ शकत नाही का? काय आठवण बिठवण तुम्हालाच येऊ शकते? नाही ग, नाही असं नाही. पप्पा खरंच खूप आठवण आली तुमची. कसं आहे बाळा, नवीन नवीन लग्न झालंय तुझं, सासरी गेलेस तू, घनश्यामचं आणि तुझं नव्याने आयुष्य सुरू झालंय. अशा वेळेला नवऱ्यापासून एक क्षण सुद्धा बाजूला जात नाहीत, राहत नाहीत मुली, विसरून जातात सगळं, माहेर वेर सगळं. अगं हे सगळे तुमचे फुलायचे दिवस असतात, हरवून जायचे दिवस असतात. तुम्ही कुठे हरवलाय? नाही नाही. आलीये ना मी, आता बसलीये ना समोर. हो हो. पप्पा मी ऑफिस मधनं आलीये, मला जेवून परत जायचंय. बरं. जेवायला आलीये मी इकडे. मला काय वाटलं माहिती का पप्पा, मी तुमच्या हातचं जेवले नाही ना तर अशक्त होईल. हो, म्हणून आले मी इकडे. पप्पा मला ना स्वप्न पडलं होतं कसलं? तुमच्यासारखं. हो. मी ना अशी वाळवंटात आहे, खूप भूक लागली. हो. जेवायला काही नाही, पाणी नाही, फक्त हातात उंटाची दोरी. उंट पण नाही, नुसतीच दोरी. आणि मी चालले आणि लांब कुठेतरी मला असा एक सुगंध यायला लागतो, असा सुवास. कुणीतरी असं लांब भेंडीची भाजी असं परततंय, असं खूप लसूण घातलंय त्यामध्ये, अशी परतलेली आहे. मग जवळ जाऊन बघते तर तुम्ही. घरात काय काय ते बघून स्वप्न पडतात काय ग तुला? आहे आहे, घरामध्ये भेंडी आहे, अगदी लगेच तुला अशी छान खरपूस खाली थोडीशी लागलेली आणि भरपूर लसणी घातलेली भाजी करून देतो. आणि काय फरमाईश आहे? कोशिंबीर, दाण्याचं कूट आणि दही घातलेली. आणि पप्पा ती तिळाची चटणी करता ना तुम्ही इन्स्टंट, ती द्या लवकर. आणि हे सगळं तुला 3 मिनिटात हवं असेल ना? एवढं अगदी नकोय करायला, 5 मिनिटं घ्या. काय ग तू? पप्पा मला लंच ब्रेक संपायच्या आत परत जायचंय ऑफिस मध्ये. आणि हे काय हा तुम्ही किचन मध्ये का वापरायला काढलाय? तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको आता. आम्हाला माहित नव्हतं तू इथे येणार आहे, नाही तर सगळं आवरून सगळं चकाचक करून ठेवलं असतं मी. या किचन मध्ये आता लक्ष द्यायचं नाही राधा, त्या किचनचा ताबा घे. पप्पा, बाहेर जाऊन बस जा. लवकर द्या. लवकर. भेंड्याची भाजी, गेट सेट गो. भेंडी भेंडी भेंडी.
असं काय बघताय? काही नाही ग, हरवलेलं सापडलं ना की असंच होतं बघ. मी कुठे हरवले? मी इकडेच आहे कायम तुमच्या बरोबर. तू आता राधा घनश्याम काळे झालेली आहेस. फार दिवस नाही राहणार हो. काय? म्हणजे ही सल तुमच्या मनात फार दिवस राहणार नाही. हा. पप्पा, नाव बदललंय फक्त, त्याने असं काय फरक पडणार आहे? म्हणजे हे बघा, मी तुमचीच मुलगी होते आणि तुमचीच मुलगी राहणार आहे. हे नाव बी बदलल्याने नातं थोडंच बदलतं. आणि घनश्याम फिनश्यामच्या येण्याने फार फरक नाही पडला. घनश्याम फनश्याम थांब, जावई बापूंना जाऊन सांगतो तू त्यांच्याबद्दल काय बोलतेस ते. सांगा सांगा, तुम्ही त्याला सांगा. पण तुम्ही कोणालाही काही सांगितलं ना तरी पप्पा, माझ्यावर पहिला हक्क तुमचा आहे. आणि तुम्ही त्याला सांगितलं तर तोही तुम्हाला हेच म्हणेल. खरंच ग, खरंच. तुला सांगतो, इतका छान आणि सुंदर जावई मिळालाय मला. घ्या घ्या, घनश्यामची बाजू घ्या. त्याने ना एवढं इम्प्रेशन मारून ठेवलं ना पप्पा तुमच्यावर. तुम्हाला माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास आहे आता. नाही, माझ्यापेक्षा जास्त लाड करता. मी भांडणार आहे त्याच्याशी जाऊन. भांड चांगली भांड त्याशी, पण इथे नको, तिथं. म्हणजे आता जाणार आहात ना तुम्ही, तिथे बाकी कोणी नसणार आहे. तुम्ही दोघच हनीमूनला. आता खोकं घे. कुठे कुठे जायचं ठरलंय मग? असं काय झालं, आता लग्नाची धावपळ झाली ना खूप. हा. तर हे झालंय, ऑफिसमध्ये काम खूप राहिलंय. बरोबर. त्यामुळे मला रजा नाहीये. आणि घनश्यामला पण खूप वर्क प्रेशर आहे आता. त्यामुळे आमचं असं ठरलंय की आत्ता काही घाईघाईने जायचं नाही, नंतर जायचं थोड्या दिवसांनी. घाई कशाला ना, उगाच उगाच. नाही 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 नाही, आताच जायला पाहिजे. ते सगळं जुनं झाल्यावर का जाणार तुम्ही? ऑफिस मधनं वेळ मिळत नाहीये का तुला? रजा मिळत नाही का? मी फोन करतो सोनावण्यानं. नाही 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 पप्पा, फोन करू नका. आता हा माझा संसार आहे की नाही, मी नव्याने पडली ना संसारात. मी घेते ना जबाबदारी. आणि तुम्ही मेसेज पण नाही पाठवायचा. हा, ओके ओके. हो, लेट मी हँडल दिस पप्पा. ओके. मी मोठी झाली आता. मी पोळी घेऊन आले. हा, फोन नका करू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.